7 फेब्रुवारी 2026 रोजी बदलापूर पश्चिमेतील सोनवली परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्मारकात सुधाकर जाधव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला। यावेळी सौद शहादरा तसेच माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमातून सामाजिक एकता, शिक्षण आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला होता। संपूर्ण परिसरात जल्लोषाचे आणि प्रेरणादायी वातावरण पाहायला मिळाले। कार्यक्रमाला बहुजन युवा नेतृत्व प्रवीण राऊत, रामदास सकट, विजय वने, माजी सैनिक, गुलाम दावणे, नाना मोरे, अनिल ढसाळ, सदाशिव जोगडे, बच्चाव सर, रवींद्र थोरात, सुभाष रोकडे, बळीराम ठाकरे, निकम मॅडम, संध्या जाधव आणि ऐश्वर्या जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। माता रमाई यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते। प्रतिनिधी निधी उब्रानिया, बदलापूर न्यूज, बदलापूर। सर्वांना प्रथम सविनय जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आदरणीय आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आहे। या स्मारकात सर्वच राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या सर्व कार्यक्रम येथे राबवले जातात। आज त्यागमूर्ती रमाई यांची जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा दिवस अशा अर्थाने का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या मातेने घडवलं म्हणून बाबासाहेब शिकले आणि आपल्याला सर्वांना त्यांनी पुढे नेलं। आपली प्रगती ही त्या मुलं आहे। खऱ्या अर्थाने या रमाईंचे आपल्या सर्वांवर उपकार आहेत, म्हणून आपल्या सर्वांना माता रमाईंच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम सर्वांना माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आम्ही मोठ्या लोकसंख्येने आज त्यागमूर्ती रमाबाई यांची जयंती साजरी केली। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असतेच, तसंच रमाबाईंच्या कष्टामुळे आज बाबासाहेब इतके मोठे कार्य करू शकले। समाज परिवर्तनातील तमाम जे लोकांसाठी काम करणारे महामानवांना नतमस्तक होऊन आजच्या ज्या त्यागमूर्ती रमाई माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय सर्वांना शुभेच्छा। खरं पाहिलं तर बहुजन समाजामध्ये जर आपल्याला आपण असं जर पाहिलं तर जी कल्चर आहे, फुले शाहू आंबेडकराईट जे संस्कृती आणि जी परंपरा आहे, त्या परंपरेचं वहन किंवा संवर्धन हे प्रत्येक जी स्त्री आहे, महिला आहे, त्या महिलेच्या मार्फत होतं आणि संस्कृतीची बीज पुढच्या पिढींमध्ये रुजवली जातात। आणि जर आपण आज विचार केला तर की आज रमाई असत्या तर काय केलं असतं, आज मुक्ता साळवे असते तर त्यांनी काय केलं असतं, आज सावित्रीबाई फुले असते तर त्यांनी काय केलं असतं। तर बहुजन समाजामध्ये आजचा जो दिवस आहे तर अशी कोणती तरी महिला निर्माण होण्याचा दिवस आहे आणि ही जी फुले शाहू आंबेडकराईट परंपरा किंवा संस्कृती आहे तिला पुढं कसं जोपासलं जाईल ती म्हणजे विचार करण्याची आज खरं तर गरज आहे। असंच म्हणजे इथंच मी थांबतो। जय भीम, जय भारत। सर्वप्रथम सर्वांना माझा सप्रेम जय भीम आणि पर्टिक्युलरली ज्या महिला भगिनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना प्रकर्षाने क्रांतिकारी जय भीम। प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठी एक स्त्री असते हे म्हटलेलं आहे, ते बरोबर आहे। रमाईच्या बाबतीत जर आपण तसा विचार केला तर फक्त आणि फक्त रमाई होती म्हणूनच बाबासाहेब घडले गेले। आज तुम्ही सर्व महिला मंडळी इथे जे आहात, उपस्थित आहात, त्याचं एकमेव कारण रमाई होत्या म्हणून बाबासाहेबांनी केलं आणि बाबासाहेबांनी ते केलं म्हणून आज आपल्याला इथं उभं राहायची आपली लायकी आहे। नसता आपण काही करू शकलो नसतो। रमाईनी आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांना घडवण्यासाठी अक्षरशः गोड्या थापून घर चालवलेलं आहे। खूप त्रासात आणि कष्टात दिवस काढलेले आहेत। आपली 4 मुलं घालवली आहेत आणि ज्यावेळी राजरत्न वारला त्यावेळी त्यांच्या अंत्येष्टीसाठी कापड आणायला सुद्धा पैसे नव्हते, अशी स्थिती होती। हा सगळा प्रवास त्यांनी अतिशय कष्टमय काढला आणि खूप कष्ट सहन केले म्हणून आज आम्हाला हे चमचमीत दिवस मिळालेले आहेत। तर ह्या गोष्टीची सर्वांनी आठवण ठेवून त्यांनी आपल्याला जो उपदेश केलेला आहे किंवा जे काम मागे ठेवलेलं आहे ते काम करण्यामध्ये, आत्ताच एका वक्त्यांनी सांगितलं की बाबासाहेब सुद्धा म्हणत होते की एक पुरुष शिकला तर तो एक घर पुढे नेतो, पण एक स्त्री जर शिकली तर ती 2 कुटुंब एकावेळी पुढे नेते। म्हणून स्त्रीचा रोल हा आजच्या समाजामध्ये पहिल्यापासूनच खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे सर्व गोष्टीमध्ये महिला पुढे असल्या पाहिजे। त्यांनी ह्या
समाजाच्या उत्थानासाठी आपलं जीवन जे आहे, आपल्याला जो आपल्याकडे स्पेअर वेळ आहे तो घालवून या समाजाची प्रगती करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं पाहिजे, एवढंच बोलतो.